त्यानं त्या पोरीला असं मारलंय, तिची केस बिस उपटून टाकले, ते भयंकर बेकार रे बेकार मारले तिला पटकीना. हे काय ऐकतोय रे? अहो ना मी कसं आहे जवळचा आज कशाला आला इकडे? काय नाही ती तुमचं ऐकत होतं ती काय खुनाचं म्हणतो ना तुम्ही काहीतरी कसला फोन? आता फोनवर तुम्ही बोलत नव्हता कुणाचा खून झाला आणि काय झाला. बाबा टेन्शन देऊ नको, उगं डोक्याला टेन्शन आले. 7 दिवस झालं तिथं खून झालाय. मग खून झालाय का? हा कुणाच झालाय बरं नेमका? मला काय माहित नाही. तू बघ तिकडं. च्या पाहतो की तुम्हाला मी त्या बी काय मी पेत नाही. काय का हा ना मी आहे ना तिच्यावर अभ्यास करतोय. त्यात असलं खून पिन मला जरा स्टडी करायची मला चांगली. मग थोडी जर माहिती मिळली का नाही मी अजून काहीतरी करतो. काय नाही कोण बेंच येते आमचा आम्ही बघतो. स्टडी बिडीज काय नाही, फक्त आमच्या गावात एक माणूस भेटेल तुला. कोण हो? लाल्या नावाचं एक आहे पोरग. तू लाल्या वय हा लाल्याला माहिती आहे सगळं. इकडे जावा. म्हणजे कुठं असेल बरं आता? की पारावर असेल. वाराव काय हा बर बर त्याला गाठतोच आता जाऊन मी. चालतंय. ते कसं काय खून झालं बरं? ते लय मोठ्या माणसाच्या बहिणीचा खून झालाय. बर हा. ती माणूस त्याला ठेवणार सुद्धा नाही आता. जाऊन दे मी लाल्याला हुडकतो मी. हा. जाऊन दे तुमचं नाव कुणाला सांगत नाही. हा. ए बाबा माझं नाव बी सांगू नको तिकडं. ती लय मोठ्या घरातली आहे. नाहीतर मला माझ्या माग बोखंडी यायचं काहीतरी. ती माझा आणि त्याचा काही संबंध नाही. तिला आलेला विचारला जा. सांगू नका अजिबात माझं नाव कुणाला. तुमचं नाव काय? माझं नाव काय? प्रल्हाद पाटील. प्रल्हाद पाटील आहे. अरे मग एवढं पाटील म्हणाय काय मग झालं असं करायला? हे गावच तसं आहे. बरं बरं जातो मी लाल्या. लाल्या माणूस आपल्याला हुडकावं लागल. कारण ती माणूस खबऱ्या मानलाय काय त्याला नावातच दलिंदर वाटते ती लाल्या म्हणून. कसले काय माहिती. पण प्रिन्स तुला लाल्याला गाठावं लागेल. कारण तुला धागतवर लाल्याशिवाय कोण सांगणार नाही. जीव गेला तरी चालेल, लाल्याला आता सुट्टी देत नाही. त्याच्याकडून सगळी माहिती काढू.